आपल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या मतदानाला आता अवघे उद्याचाच दिवस बाकी आहे। परवा दिवशी तर मतदान यावेळेस झालेलं असेल, म्हणजे काही तासावर मतदान आलेलं आहे। आणि या अशा प्रकारच्या निवडणुका असल्या तर नेहमीच प्रचाराचा नारळ पण फोडतो आणि सांगता सभा पण होत असते। प्रचाराचा नारळ आपण नेहमीच्या प्रथेप्रमाणे श्री जय भवानी माता पॅनलचा आपल्या कारखान्यावर फोडला, भवानी मातेच्या मंदिरामध्ये, आणि आज सांगता सभा आपल्या संस्थाच्या परिसरामध्ये होती। आजच्या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित आहेत। मी आपले लोकप्रिय आमदार, माझे मंत्रिमंडळातील सहकारी दत्ताभाऊ भरणे, श्री जय भवानी माता पॅनलचे प्रमुख, आणि ज्यांच्यावर 5 वर्षाच्या करता छत्रपती सहकारी साखर कारखान्याची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे। त्याला आपण सगळ्यांनी साथ द्यावी, पाठिंबा द्यावा, आशीर्वाद द्यावेत, सहकार्य करावं, याकरता मी आज आपल्याला सगळ्यांना विनंती करायला आलो। नावं घेण्याच्या करता इतके मोठे मोठे मान्यवर इथं बसलेले आहेत, त्याच्यामुळं दत्ताभाऊ भरणेंनी, पृथ्वीराज बापूंनी ज्यांची ज्यांची नावं घेतली ते सर्व उपस्थित मान्यवर आणि पत्रकार मित्र, श्री जय भवानी माता पॅनलचे बापूंच्या सहित 21च्या 21 उमेदवार आणि माझ्या शेतकरी बांधवांनो, भगिनींनो, लाडक्या भगिनींनो, आज इथं मी जरा उशीर झाला कारण माझी डोरलेवाडीची सभा करून मी आणि पृथ्वीराज बापू इकडे आलो। तुम्ही सगळ्यांनी माझ्या आधीच्या अनेक वक्त्यांची भाषणं ऐकली। माझी राजकारणाला सुरुवात देखील या कारखान्याच्या पासून झालेली आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे। या प्रचार सभेला मी उपमुख्यमंत्री म्हणून नाही तर श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या तुमच्यासारखाच एक सभासद या नात्याने, एक मतदार म्हणून, तुमच्यातलाच एक प्रतिनिधी म्हणून तुमच्या समोर उभा आहे। एक गोष्ट खरी आहे, मागे देखील अनेकदा आपण आपल्या आधीच्या पिढीनं स्वर्गीय साहेबरावांना जाचक असतील, स्वर्गीय माणिकराव दादा जाचक असतील, त्याच्यामध्ये बाजीराव भाऊ असतील, त्याच्यामध्ये अप्पासाहेब पवार असतील, त्यामध्ये राजेंद्र कुमार घोलप साहेब असतील, दत्ताभाऊ भरणे असतील, पृथ्वीराज बापू जाचक असतील, अशा अनेकांना आपण, मारुतराव धोंडीबा चोपडे साहेब असतील, अशा अनेक मान्यवरांना ह्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांनी निवडून देण्याचं काम केलं। त्याच्यामध्ये अविनाश घोलप असतील, बाळासाहेब घोलप असतील, त्यामध्ये प्रदीप आज आपल्यात नाही पण ते असतील, किंवा प्रशांत असेल, खूप जणांनी या कारखान्याचं प्रतिनिधित्व केलं। मी ज्यावेळेस 84 साली तुमच्या सगळ्यांच्या समोर उभा होतो त्यावेळेस माझी काही तुमच्या काळावर ओळखी नव्हत्या, पण माझे आजोबा या कारखान्याचे संस्थापक संचालक होते आणि तेव्हापासून आमच्या परिवारातलं कोणी ना कोणी ह्याचं संचालक असायचं। एकदा स्वर्गीय अप्पासाहेब काकांना पण चेअरमन पद मिळालं आणि संसरकारांना मी खोटं सांगत नाही, मलाही, मी राजकीय जीवनात सुरुवात केली त्यावेळेस माझं स्वप्न होतं एकदा का होईना छत्रपती कारखान्याचं चेअरमन झालं पाहिजे, पण मला काय माहिती की आपण पुढे 6 वेळा उपमुख्यमंत्री होणार आहे, पण ते माझं स्वप्न होतं, पण ते राहिलं बाजूला। मी बँकेचा, आता दिगंबर दुर्गाडीत आहेत बँकेचे चेअरमन, 7 वेळेला मी चेअरमन झालो, MSC बँकेचा चेअरमन झालो, अनेक ठिकाणी मला कामाची संधी तुमच्या सगळ्यांच्या मुळे मिळाली, त्याबद्दल मी समाधानी आहे। पण शेवटी जसं संजयराव निंबाळकरांनी सांगितलं किंवा माझ्या आधीच्या काही वक्त्यांनी सांगितलं की ही निवडणूक ही प्रपंचाशी निगडीत निवडणूक आहे। या कारखान्याने
पूर्वीचं 16 गावाचं कार्यक्षेत्र 2 तालुक्याचं, आता 2 तालुक्याचं 53 गावाचं कार्यक्षेत्र आणि जवळपास थोडे कमी 23,000 सभासदांची मालकी या कारखान्याची. आणि तसं सगळं असताना काही गोष्टी दुरुस्त करण्याची गरज आहे. मी विचार करत होतो, पहिल्यांदा भाग घ्यावा नाही घ्यावा द्विधावना मनस्थितीमध्ये होतो. पण मला एक मन सांगत होतं की अजित पवार असं नाही, तुम्ही ज्यावेळेस आज राज्याचं नेतृत्व करताय, जिल्ह्याचं पालकमंत्रीपद अनेक वर्ष भूषवताय, तुमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन दत्तामामांना पण या भागातल्या जनतेने विधिमंडळामध्ये 3ऱ्यांदा पाठवलेलं आहे, तुम्हाला बारामती तालुक्याने 8व्यांदा पाठवलेलं आहे. आणि त्या सभासदांचं प्रतिनिधित्व तुम्ही विधानसभेमध्ये करत असताना तिथली संस्था देखील चांगल्या चालवण्याच्या करता तुम्ही मदत केली पाहिजे, पुढाकार घेतला पाहिजे. आणि त्याच्यातूनच मगाशी बापूंनी सांगितलं त्या सगळ्या गोष्टी घडल्या. हेही घडलं की बापू म्हणले असं करतो की मी सगळेच माझे अर्ज मागे घेतो, तुम्ही संचालक बोर्ड निवडून आणा, मी रोज त्या ठिकाणी जाऊन बसतो आणि कारखाना चांगला चालवतो. पण मागे देखील बोर्ड असताना मी बापूंना संचालक बोर्डाच्या मीटिंग मध्ये जायला सांगितलेलं होतं. पण आमचे 72 संचालक असं का काही कृत्य केलं की परत बापूंना तिथं मीटिंगला जावंसं नाही वाटलं. म्हणलं हा अनुभव असताना नवीन बोर्ड आलेलं तरी कुठं बापूला तिथं बसून देणार आहे, मग याला इलाज काय, तर याला बापूला चेअरमनच केलं पाहिजे, तरच मग ते तिथं मेन खुर्चीवर बसतील आणि कारखान्याचं हित सांभाळतील. तो विचार मी दत्तामामा भरणे यांनी केला, पृथ्वीराज बापूंनी त्याला प्रतिसाद दिला. मध्ये जरा सगळे गरम डोक्याचे असल्यामुळे गडबड झाली, मग पंपावर एक मीटिंग पण झाली, लगेच चर्चा सुरू झाली, अरे काय झालं काय झालं काय झालं. लगेच बाकीचे पण आले, आम्ही येतो प्रचाराला, ह्यांना आणतो त्यांना आणतो, काळजी करू नका बापू, आपण लढायचं लढायचं लढायचं. लढायला त्या कारखान्यात काही राहिलंच नाही तर काय लढायचं. त्यामुळं पुन्हा आम्ही सकाळी गेलो, मामा पण मला वाटतं 1 मेला झेंडावंदन करू, बरं वाशिम वरून आला, मी माझी काही चर्चा करायची ती केली, चर्चेतनं बापूंचं समाधान झालं. त्याच्यानंतर मामा आणि बापू पण बसले, नंतर त्यांच्यात पण एकमत झालं आणि हे 21चं पॅनल केलं. हे 21चं पॅनल करताना ज्यांना घेतलं नाही ते ह्याच्यापेक्षा काही कर्तृत्व नव्हते, ह्याबद्दल आमचं कुणाचंच दुमत नाही. पण 21 जागा जवळपास 22,000-23,000 हजार सभासदांना निवडायच्या. काम मोठं जिकिरीचं होतं, कठीण होतं, अडचणीचं होतं, नाराजीचं होतं. बरं अनेकांनी मला मामांना साथ दिलेली आहे विधानसभेच्या निवडणुकीला. लोकसभेला जरी आमच्या विचाराचा उमेदवार पडला तरी तिथं समोर बसणाऱ्यांनी इथं बसणाऱ्यांनी पण तिथं साथ दिली. पण आम्ही आमच्या मनाला सांगितलं की ती निवडणूक वेगळी होती, आज आपल्या प्रपंचाशी निगडीत ही निवडणूक आहे. आर्थिक सुबत्ता पुन्हा या 53 गावात आपल्याला आणायची, पुन्हा चांगला दर आपल्याला द्यायचा आहे. ज्या पद्धतीनं आमचे पुरुषोत्तमदादा जगताप आणि केशवराव जगताप हे भाव देतात, तशा पद्धतीनं आपल्याला भाव दिल्याशिवाय गत्यंतर नाहीये. पुढच्या पिढीचं भवितव्य या कारखान्यावर अवलंबून आहे. आणि आपल्या ज्या पदावर मी आणि मामा आहेत तो विचार केला तर आमचं दिल्लीमध्ये पंतप्रधानांशी, मोदी साहेबांशी आणि अमित शाह साहेबांशी चांगली ओळख आहे, इतर मंत्र्यांची ओळख आहे, नड्डाजी असतील, राजनाथ सिंगजी असतील, अनेक मान्यवरांची. आणि त्याच्यामुळं जास्त कामं ज्या डिपार्टमेंटची जातात ती अमित भाईंच्याकडे जातात एनसीडीसीच्या निमित्तानं. म्हणून तिथंही आपण बापूला घेऊन जाऊन मी मामा ती कामं करू शकतो. राज्य सरकारमध्ये तर आम्ही दोघंही आहोत आणि आमच्याच मतदारसंघामध्ये दोघांच्या येणारा सहकारी साखर कारखाना आहे. त्याच्यामुळे देवदत्त
देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपले एकनाथराव शिंदेंना सांगू शकतो की बाबा आम्ही महायुतीचे घटक म्हणून ज्यांचं प्रतिनिधित्व करतो त्या भागाचा कारखाना आहे, त्याच्यावर राज्य सरकारच्या साखर आयुक्ताशी सहकार विभागाशी, इथं पुणे जिल्हा बँकेचे चेअरमन बसले त्यांच्याशी, वेळ पडली तर एमएससी बँकेशी, या ज्या ज्या संस्थांशी संबंध येतो त्या संस्थाला आम्ही सांगू शकतो, ते आमचं ऐकू शकतात. हा विश्वास, ही खात्री आम्हाला असल्यामुळं बापूंना आम्ही म्हणलं की बापू तुम्ही कारखाना सांभाळा, बाकीच्या ज्या काही परवानग्या असतील, बाकीच्या ज्या अडचणी असतील, बाकीचे जे प्रश्न असतील ते सोडवण्याच्या करता मी आणि दत्ता मामा भरणे हे आम्ही तुम्हाला सहकार्य करू. बोर्ड त्या बाबतीमध्ये तुम्हाला जे दिलेलं आहे, बोर्डाला पण सांगितलंय, आज सांगता सभेमध्ये तुमच्या साक्षीने सांगतोय, हे बोर्ड निवडून येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, त्याबद्दल दुमत नाही, पण ते प्रचंड मताधिक्याने विजयी झालं पाहिजे. गब्बाशी ही त्याची खून आहे 2121 उमेदवारांची. आणि हे उद्या चेअरमन 5 गटातनं राहिलेले 5 व्हाईस चेअरमन दरवर्षी आम्ही करणार आहोत. चेअरमन 5 वर्षाकरता बापू आहे. तर 1 नंबर गटाला व्हाईस चेअरमन पद मिळणार नाही, कारण चेअरमन पद दिलेलं आहे. आणि बाकीच्या 2, 3, 4, 5, 6 या गटाला 1 वर्षाकरता व्हाईस चेअरमन, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या घटकाला, समाजाला कसं प्रतिनिधित्व देता येईल हा प्रयत्न आम्ही तिघही करू. ज्यांना 53 गावाला प्रतिनिधित्व मिळालं नाही अशा ठिकाणी आम्ही त्या बाबतीत मार्ग काढू. स्वीकृतच्या जागेच्या बद्दल पण आम्ही विचार करतोय. जिथं जागा मतदार जास्त होते पण त्या भागाला प्रतिनिधित्व मिळालं नाही असंही घडलंय, मी नाही म्हणत नाही. 73 का 77 मतदान केंद्र आहे, पण तिथेही काही थोडस गडबड झालेली आहे. कारण मोती बागेतलं, माझ्या बांदरवाडीचं त्या भागातलं मतदान फार लिमटेकला आलेलं आहे. मगाशी मला दाखवण्यात आलं. ब वर्गाचं मतदान सगळं आपलं छत्रपती शिक्षण संस्थेमध्ये असेल, तिथं आपल्याला अशोकला निवडून द्यायचंय. तिथं जे आमचे सहकारी उमेदवार म्हणून उभे होते त्यांनी पाठिंबा दिलेला आहे भाऊसाहेबांच्या चिरंजीवांनी, त्याच्यावर तिथंही फार काही अडचण राहिलेली नाहीये. पण माझी सभासदांनो तुम्हाला विनंती आहे की अडचण राहिली नाही तर आपण गेलं काही नाही गेलं काही चालून जातंय असं म्हणू नका, असं मनात आणू नका. आपल्याला खरोखरीच सगळ्यांच्या प्रयत्नामुळे त्याच्यात तुमची पण साथ पाहिजे, बाकीच्या मान्यवरांची पण साथ पाहिजे, तर हे घडणार आहे. हे करत असताना आम्ही काय काय करायचं ठरवलंय. चेअरमन पासून कुठलाही संचालक कारखान्याची गाडी आणि ड्रायव्हर वापरणार नाही. त्याच्यामुळे डिझेल पेट्रोलचा खर्च तिथं वाचेल. त्यामध्ये कारखान्याच्या गेस्ट हाऊसला चहा शिवाय काही मिळणार नाही. त्याच्यावर जेवण नाही, खावणं नाही, काय नाही. त्याचबरोबर कारखान्याच्या मीटिंग सगळ्या कारखान्यावर होणार, साखर विक्री, परचेस वगैरे सगळं ते ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यावर ज्यांना संधी मिळाली नाही त्यांना वाटेल बरं झालं यावेळेस मला संधी नाही मिळाली. हे सगळं करावं लागणार आहे. सभासद मधनं ज्यावेळेस नोकर भरती करण्याचा प्रसंग येईल त्यावेळेस आम्ही 3 जण ठरवू की कुठल्या कुठल्या गावातनं कुणाकुणाला घ्यायचं. त्याकरता संचालकांशी चर्चा करू, तो दुमत नाही. पण या प्रकारे काही गावांच्या मध्ये मतदारांची संख्या जास्त असली तरी तो डायरेक्टर तिथं नसला तर तो डायरेक्टर ज्या भागाचा असतो त्याच मतदारांचा विचार करतो. कधी कधी त्यांच्या जवळच्यांच्याच नात्यागोत्यातला विचार करतो. असंही करून आपल्याला चालणार नाही. अशा अनेक बाबी आहेत. त्या सगळ्यामध्ये आम्ही आता सांगितलं तसं वागायचं ठरवलेलं आहे. कारखाना ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस फार तर फार चहाच्या ऐवजी ऊसाचा रस 1 ग्लासभर त्यांना तिथं मिळेल. ते पण सॅम्पलला जो ऊस आलेला असतो रिकव्हरी आहे का नाही बघायला.
त्याचा इतकं बारकाईनं बापूंच्या नेतृत्वाखाली ह्या संचालक बोर्डाने काम केलं तर आपल्याला महाराष्ट्रात जसं एकेकाळी आमचा सोमेश्वर सहकारी साखर कारखानाचं कार्यक्षेत्र, माझ्या फलटणचं पाडेगाव, खंडाळा तालुक्याची काही गावं, माझ्या पुरंदरची काही गावं आणि कठीण पुलापासून पलीकडची बारामती तालुक्यातली निंबूत पर्यंतची गावं, एवढं कार्यक्षेत्र, तिथं पण तो कारखाना अडचणीत आलेला होता. चेअरमन स्वतः इथे बसलेले, माजी चेअरमन इथं आहे, त्यांना विचारा. आम्ही तिथं लोकांना विश्वास दिला की बाबांनो, घडलंय, चुकलंय, दुरुस्त करायचंय, दुरुस्त करण्याची धमक आणि ताकद ही आमच्यातच आहे. आणि त्या ठिकाणी माझ्या सोमेश्वरच्या सभासदांनी ऐकलं. त्यामध्ये मला सतीशराव काकडे आणि बाकीच्या सगळ्यांनी पण साथ दिली आणि त्याच्यातून तो कारखाना आता राज्यातल्या पहिल्या 5 सहकारी साखर कारखान्यामध्ये भाव देणारा कारखाना म्हणून त्याची ओळख झाली. अशा प्रकारचे दिवस आपल्याला आपल्या छत्रपतीचे आणायचे आहे. त्याकरता मला बापूंना, मामांना, सगळ्यांना पण काम करावं लागणार आहे. पण बापूंना इथं बसून कारखान्यात काम करावं लागणार आहे. आम्हाला मुंबईतले बसून पुण्यातली, मुंबईतली, दिल्लीतली असणारी कामं करावी लागणार आहेत आणि ती जबाबदारी आम्ही स्वीकारलेली आहे. हे सांगता सभेच्या निमित्तानं माझ्या संसद आणि या पंचक्रोशीतील जमलेल्या तमाम माझ्या मतदार बंधू भगिनींना मी तो विश्वास देऊ इच्छितो, ती खात्री देऊ इच्छितो, तो शब्द देऊ इच्छितो. त्यामुळं काही बाबतीमध्ये काहींना नाही उमेदवारी मिळाली, समोरच्यांनी पॅनल करताना कसं केलं, त्यांच्यातले काही नेते आहेत, त्यांची आज काय अवस्था आहे, त्यांच्या वडिलांनी त्यांच्या करता काय परिस्थिती निर्माण केलेली होती. आज एक पिढीतच बाप आमचे गोलप साहेब गेल्यानंतर किती दिवसात तिथं काय परिस्थिती आणलेली आहे. 2-3 दिवसाच्या पेपरमध्ये काय आलेलं होतं, कुणी कुणाच्या नावावर कर्ज घेतलं, न्यायालयाने कुणाला शिक्षा केलेली आहे. आता पण शांतपणे विचार करा. हा प्रपंचाचा प्रश्न आहे. माझं स्वतःचं मत आहे, जो स्वतःचा धंदा चांगला करू शकतो तोच उद्याच्याला तुमच्या 23,000 सभासदांचा प्रपंच चांगला चालू शकतो. त्यामध्ये पृथ्वीराज बापू जाचक यांचा स्वतःचा व्यवसाय चांगला आहे. मग तो ट्रान्सपोर्टचा असेल, तो पेट्रोल पंपाचा असेल किंवा शेतीचा असेल किंवा फळबागांचा असेल, जो काही असेल तो असेल. त्याचबरोबर दत्तामामा भरणेंचाही व्यवसाय चांगला आहे. त्यांच्या बापदाद्यांनी जे काही रस्ता दाखवलेला आहे त्याच रस्त्याने भरणे भाऊंनी, मामांच्या वडिलांनी त्याच रस्त्याने ती सगळी भावंड पुढे चाललेली आहेत. आज ते स्वतःचा व्यवसाय चांगला करू शकतात, बापू स्वतःचा व्यवसाय करू शकतात. आमच्या तिघांची एकसारखी आहे. आम्ही तिघही शेती करणारे आहोत, आम्ही तिघही ऊस पिकवणारे आहोत, आम्ही तिघही पेट्रोल पंप चालवणारे आहोत. माझाही पेट्रोल पंप हिरकणीच्या नावाने माझ्या MIDCत आहे. बघा, हाय बाबा, आहे. माझ्या आधी ह्यालाच माहिती. आमचं काही झाकून राहत नाही, सगळं ते आहेत. मामाचा पण आहे, बापूंचा पण आहे. म्हणजे असं आम्ही बऱ्याच बाबतीमध्ये समविचारी आहोत पण समदुःखी पण आहोत. तर गमतीचा भाग जाऊ द्या बाबांनो. आम्ही आमचे व्यवसाय चांगले करतो, आम्ही आमचे प्रपंच चांगले चालवतो, आम्ही एक आदर्श लोकांच्या समोर ठेवलेला आहे आणि आमची आणि मामांची थोडी चूक झाली हे पण कबूल करतो. कारण ह्या काळामध्ये जो भाव जरा खाली आला त्याला काही लोक आज आमच्याबरोबर नाहीयेत, ते जबाबदार आहेत. त्याच्यातून अनेक प्रकारे प्रयत्न केला गेला. मग काही जण सांगतात मी 2600 रुपये भाव दिला. त्यावेळेस कुणी पेपर तपासा, माझ्या माहितीप्रमाणे तेव्हा बापू 11 कोटी रुपयाचा तोटा करून 2600 रुपये भाव दिला. कधी
ते म्हणतात ना, ऋण काढून सण साजरा करायचा नसतो. आमचा सोमेश्वर पण तसाच अडचणीत आला. निवडणूक आहे, जरा उडून तोडून भाव देऊ, मग निवडून आल्यावर काय आहेच आपण 5 वर्ष. असं करत करत निवडणूक 2-3 वर्ष पुढे गेली आणि भाव तर दिले गेले. एकदा कर्ज काढल्यानंतर ते फेडायचं महाकठीण काम असतं. आज 1 रुपये दररोज पोत्याला व्याज लागतं. वेगळे निर्णय न्यायाधीश देतात की ऊस गेला तर 15 दिवसाच्या आत त्यांचं FRP द्यायची. साखर मात्र वर्ष 1.5 वर्ष विकायची. जसा कोटा रिलीज होईल तशी आम्ही साखर विकतो. त्याच्यामुळं इथं आता आमचे दिगंबर दुर्गाडे बसलेत. PDCC बँकेला यंदा 75 कोटी रुपयाचा नेट प्रॉफिट झाला. त्यांनी रिबीट दिला आपल्याला 1%. त्याच्यात त्यांचे जवळपास 70 कोटी रुपये गेले. ते नसते गेले तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त नेट प्रॉफिट मिळवणारी बँक म्हणजे जिल्हा बँकेच्या ती पुणे जिल्हा बँक राहिली असती. आज 100 कोटी रुपयाचा नफा माझ्या सातारा जिल्हा बँकेचा आहे. माझ्याच पक्षाचा खासदार नितीन तिथे चेअरमन आहे. दुसरी बँक 100 कोटीच्या पुढे नफा मिळवणारी कोल्हापूर जिल्हा बँक आहे. माझ्याच मंत्रिमंडळातलं सहकारी हसन मुश्रीफ त्या बँकेचा चेअरमन आहे. आणि तर 500 कोटी रुपये नफा मिळवणारी बँक तुमची सगळ्यांच्या मालकीची आहे. त्याचा चेअरमन इथं दिगंबर दुर्गाडे बसलेला आहे. सांगायचं तात्पर्य, आम्ही संस्था चांगल्या चालवण्याचा प्रयत्न करतो, पण इथं मात्र थोडी अडचण आली. ती अडचण दूर करायचं म्हटलं तर पृथ्वीराज बापू जाचकांच्या सारखे सहकारी तिथं पाहिजे. काही बाबतीमध्ये आम्ही सगळ्यांनी ते स्वीकारलेलं आहे आणि तसं पुढे जाण्याचं ठरवलेलं आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की हे जे काही निवडणुकीला उभं केलेले ते कपाशीच्या छिद्रावर फुली मारून आपण आपल्या जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा, गावाचा, भावकीचा किंवा खालच्या आळीचा, वरच्या आळीचा, बेटातला असलं काही रे बघू नका. तुम्हाला समोरची लोक अजिबात ह्याच्यातलं काही ते सांगतात. अमित शहा साहेबांची ओळख आहे. मी आता अमित शहा साहेबांना विचारणार आहे, याची ओळख आहे का तुमची? ओके गप्पा आणतात जे आला काहीतरी. परंतु अशा का अणाभाका चालल्या की काही विचारतात सोय नाही. ठीक आहे, त्यांना लोकशाहीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून, संविधानाच्या माध्यमातून उभं राहण्याचा अधिकार दिलाय. त्याबद्दलचा आम्हाला आदर आहे. आम्ही काही त्याबद्दल काही बोलू इच्छित नाही. पण तुम्ही बाकीचं एकंदरीत सगळं चित्र जर बघितलं तर आपल्याला यामध्ये जसं भीमा पाटस कारखाना नाईलाजास्तव तिथं राहुल कुल्ला चालवायला द्यावा लागला. कारखाना अडचणीत आला. आज मी तुम्हाला सांगतोय, इंदापूरचा सहकारी साखर कारखाना अडचणीमध्ये आहे. नीरा भीमा कारखाना पण अडचणीमध्ये आहे. त्यांचा भाव आणि तिथलं पेमेंट याची पण जरा माहिती घ्या. PDCC बँकेत हे सगळे आमचे सहकारी असल्यामुळे त्या गोष्टी आम्हाला कळतात. सहकार खातं आमच्याकडेच असल्यामुळे त्या गोष्टी आम्हाला कळतात. ते झाकून राहत नाही. त्याच्यामुळं आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये 3च सहकारी साखर कारखाने आहेत आणि त्याच्यात तिघांची परिस्थिती ही आहे. परंतु आपल्याला आपली परिस्थिती सुधारायची आहे. आपल्याला आपल्या बापदादांनी, पूर्वजांनी ज्या उद्देशाने कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली, आजोबा आणि हे सगळे वडीलधारी सांगायचे की आम्ही आमचे डबे घेऊन तिथं जायचो आणि भाकरी खायचो आणि कारखाना उभा करायचो. तसं कदाचित यांना डबा घेऊन जावं लागणार आहे जर जास्त वेळ बसायचं असेल तर. हे याच्यातनं अजून एक होणार आहे. बापूंच्या आता गोळ्यामध्ये अजून एका गोळीचा ऍड होणार आहे. गोळीचा डोस ती वाढती, मला माहिती ते वाढणार आहे. त्याला इलाज नाही. कारण समाजाचं भलं करायचंय, समाजाचं चांगलं करायचंय.
त्याच्यामुळं मेहनत घ्यावी लागते. आता मी पण आज बारामती एवढी बदलवली किंवा राज्यात काम करतोय. मी सकाळी पहाटे 5ला उठून 6ला कामाला सुरुवात करतोय. आता पण मीटिंग करून मला संजय रावांनी सांगितलं, जाता जाता माझ्या घरात लग्न झालेलं आहे, 2 मिनिटं या. तिथं लाइटिंग बिटिंग जोरात केलेलंच आहे. हिरवा लाईट, पिवळा लाईट, लाल लाईट, काय रंगीबिरंगी, एक लाईट ठेवला नाही तिथं. त्याच्यावर मी जाणार आहे, 2 मिनिटं थांबणार आहे. तिथून माझी बावरामध्ये एक मिटिंग आहे. मग पुन्हा काही ना गाडीत नेणार आहे पुण्यापर्यंत, जेव्हा पुण्यात एक मिटिंग आहे आणि पुन्हा उद्या सकाळी 6:30ला माझी एक मिटिंग आहे. त्याच्यामुळं हे सगळा लवाजमा तुम्हाला दिसतं. गाड्या घोड्या पोलीस बिलीस सॅल्यूट करतात, पण ते नुसतं दिसायला बरं रे, लय वांगाळ काम आहे. काय मला सांगितलेलं बरं. मग तुम्ही म्हणाल मग कशाला उभं राहायला, आम्ही म्हणत होतो का उभं राहा, तुलाच कंड होता. तर त्याच्यामुळे कसं असतं, काही काहींना आवड असते, व्यसन असतं. कुणाला दारूचं असतं, कुणाला कुणाचा गुटख्याचं असतं, कुणाला सिगारेटचं असतं, कशा कशाचं काय अलीकडे ते काय असतं ते हुक्का. मला नक्की हुक्का काही हुक्क्याचं असतं. असं बरंच काय निघालं. ड्रग्ज वगैरे तुम्ही बघता, आम्ही त्याच्यामध्ये सतत लक्ष ठेवतो. कारण भावी पिढीचं नुकसान आपण सरकारमध्ये असताना होणं किंवा राज्यात आपण काम करत असताना नागरिक म्हणून होणं हे बरोबर नाही. त्याकरता देवेंद्रजी, मी, एकनाथराव, मामा सगळेच आम्ही सगळे त्याच्यामध्ये लक्ष देतो. पण हे करत असताना काहींना ही पण आवड असते, हे पण व्यसन असते, हा पण नाद असतो. आणि त्या पद्धतीनं आम्हाला ते आवड निर्माण झालेली आहे. आणि आम्ही त्याच्यामुळं स्वतःचा वेळ देतो, परिश्रम घेतो, जेवढ्या काही सुधारणा करता येईल ते करतो, जेवढी काही कामं करता येतील ती त्या ठिकाणी करतो. तसं बापूंना कारखाना चालवायची आवड आहे. बापूंनी मला आणि दत्तामामाला सांगितलं, बाकी कुठल्या निवडणुकीमध्ये मी कधी काही करणार नाही, मी फक्त कारखाना होईल. हे का बापू? काय झालं, बापूंनी मागाशी बँकेचं उदाहरण दिलं. पुन्हा बँकेची निवडणूक आल्यावर मागच्या वेळेस राहिला होता करा म्हणलं पंचायत व्हायची. तर मग कालच मी विमानाने आलो. बापू प्रोटोकॉल प्रमाणे, खरं यायचं काही कारण नव्हतं, पण मी येतोय म्हणल्यावर ते पण आले. मला वाटतं आपल्याला कुठे जायचं होतं, पुरवलीला. तर मी मग भाऊसाहेबांना सांगितलेलं होतं की तो म्हणला, किती वर्ष झाली माझ्याकडे तुम्ही आला नाही, माझ्याकडे यायला पाहिजे. बरं म्हणलं, तुझ्याकडे येतो. आणि मग त्या पद्धतीने त्याच्या सुनेला भेटलो, मुलाला भेटलो, आमच्या वहिनीला भेटलो, सगळ्यांना भेटलो. तिथं जरा गप्पा टप्पा इकडच्या तिकडच्या झाल्या. म्हणलं, मी ठरवलं होतं की तू बंगला बांधल्याशिवाय तुझ्याकडे यायचं नाही, म्हणून मला वेळ लागला. पण म्हणलं आता पुढच्या वेळेस बंगला बांधतो आणि जेवायला बोलवतो. म्हणलं की हा. तर मला असं आवडतं की तुम्ही लोकांनी सुधारणा केल्या पाहिजे. आता मला जगदीशच्या मुलांनी सांगितलं, तिथंच आहे हा, किंवा दादा मी तिथं एक शॉप काढलेलं, तुम्ही जाता येतं द्या. मी आता पियाला सांगितलं कधीतरी बारामतीमध्ये 2 मिनिटं, तू माझ्या मुलासारखाच आहे, जाऊ त्याला शुभेच्छा देऊ जरा. मी पण तिथं गेलो, अजून दादाची ओळख नको व्हायचं का नादी लागायला असं. किंवा माझ्या डीवायएसपीने बघितलं, पीआयने बघितलं, ह्याचं काम नाही केलं तर दादाचा फोन येईल, कशाला करून टाका, असं ते जरा होत असतं. त्याकरता आपल्या मुलांना, आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांच्या मुलांना मुलींना प्रोत्साहन देण्याच्या करता एक समाधान, एक त्यांनाही त्याच्या, आम्ही आमच्या आयुष्यात इथपर्यंत पोहोचलो, थोडं बहुत यशस्वी झालो, तसं आमची पण पुढची पिढी सगळी इथं बसणाऱ्यांची त्याच्यामध्ये यशस्वी व्हावी, चांगल्या पद्धतीने निघावी, ही आमची साधी माफक अपेक्षा आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं मला काल बापूंनी पण 2 कामं सांगितली. तुम्हाला खूप जणांना माहिती आहे, मला सहसा कोणी काम सांगितलं तर मी लगेच फोन लावतो, आणि महत्वाचं सार्वजनिक काम असेल तर मी ताबडतोब फोन लावतो.
बापूंनी सांगितलेल्या कामामध्ये आपल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याला 50 लाख रुपये भरायचे होते. माझ्या फोनमुळे तिथं 10 लाखच भरावे लागले, 40 लाख रुपये वाचले. सुरुवात अशी केली. दुसरं एक काम होतं, एक प्रस्ताव मुंबईला पाठवायचा होता. मी तिथल्या अधिकाऱ्याला सांगितलं की मी सोमवारी बीडच्या दौऱ्यावर आहे, मी रविवारी नाशिक आणि रायगडच्या दौऱ्यावर आहे, मतदान करून जाणार आहे. अशोक काळजी करू नको, पहिलं तुझ्या इथंच मतदानाला येणार आहे, ते करून खतापट्ट्यात जाणार आहे आणि सगळ्या कब्बशा जिथं दिसतील तिथं शिक्के मारणार आहे आणि मग जाणार आहे. तर तिथं मी जाणार असल्यामुळं मी मंगळवारी आहे, मला तो प्रस्ताव आला पाहिजे. तो आपल्या कारखान्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. मित्रांनो, पाठपुरावा केल्याशिवाय कामं होत नाही. आम्ही पण आता अक्षरशः माझा स्टाफ सीएम साहेबांचा, डीसीएम, दोन्ही डीसीएमचा एवढा मोठा ठेवलाय का, तर कामाचा पाठपुरावा करायचा, रिझल्ट आपल्याला मिळाले पाहिजे, ही भावना आमची सगळ्यांची असते. त्याचबरोबर माझ्यामुळं, मामांच्यामुळं डीपीडीसीला आम्ही आहोत. डीपीडीसीचा 1400 कोटी रुपयाचा निधी आम्हा लोकांच्या हातात आहे आणि तो देत असताना शेवटी वाढणारा वाटप्या ओळखीचा असला तर जेवायला पंथीलाही मजा येते. त्याच्यावर उद्या इंदापूर आलं तर मी जरा जास्त टाकील, बारामती आल्यावर जास्त टाकील. तोही अरे 2 पळ्या कशाला, अख्खं भांड होतील का काय. त्या पद्धतीनं आपण जाऊया. अजूनही काही फाटे सुटलेले नाहीत. आता काही जणांनी सांगितलं उद्या पाणी आपल्याकडे आहे, इकडं नीरा डावा कालव्याला, त्याच्यावर पावसाळा संपेपर्यंत तो काही बंद करणार नाही. आपल्याला फाटे तासून घ्यावे लागतील, सुधारणा करावी लागतील, त्याकरता मेहनत घ्यावी लागेल. इतर पण वेगवेगळ्या प्रकारच्या जे रस्ते आहेत, आपला काय झालं, माझ्या बारामती पर्यंतचा पालखी मार्ग झाला, मला कॉन्ट्रॅक्टर सुदैवाने चांगला मिळाला. तुमच्याकडे कॉन्ट्रॅक्टर मिळाला होता चांगला, पण दुर्दैवाने तो निधन पावला. त्यामुळं हे आपलं सगळं रेंगाळलेलं आहे. ते आम्ही पण गडकरींच्या मागे लागलोय की गडकरी साहेब तिथं दुसरा चांगला चालाक कॉन्ट्रॅक्टर द्या, जेणेकरून गतीने ही सगळी कामं पूर्ण होतील. कारण त्याचा फटका माझ्या संसरला पण बसतोय, माझ्या भवानीनगरला पण बसतोय, पुढच्याही गावांना बसतोय. हे आपण सगळेजण बघताय. खरं तर त्यावेळेस मला मनापासून वाटत होतं की काठेवाडी पासून पुढनं असा बाहेरनं रस्ता आणून इकडं मिळवायचा, म्हणजे मग आपलं जे आता 2 भाग पडलेले आहेत. आता बापू मला सांगत होते की दादा तो सबवे आहे, तिथनं ट्रॅक्टर पण काहीतरी हिलचा प्रशांत जात नाही वाटतं, बसत नाही. वाय ह्यालाच मंत्री करा रे. त्याच्यामध्ये वाय ब्रिज करा, झेड ब्रिज करा, अमुक करा, तमुक करा. अरे सांगणं फार सोपं असतं, तिथनं एकदा मंजुरी झाल्यानंतर एवढ्या अडचणी येतात. आता काय सांगू तुम्हाला. पण आम्ही प्रयत्न, मला 24 तारखेला देशातल्या जी राज्य एनडीएच्या विचाराची आहेत, एनडीएच्या विचाराची, त्या सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना 25 तारखेला बराच वेळ मिटिंगच्या करता पंतप्रधानांनी आम्हाला बोलवलं. त्याच्यामुळं 24ला लग्नाची मोठी तीथ आहे. आम्ही संध्याकाळी ते लग्न लावून मी देवेंद्रजींच्याच बरोबर विमानाने त्या ठिकाणी जाणार आहे, कारण मुख्यमंत्र्यांना विमान वापरायचा अधिकार आहे आणि सोयीचं पण होतं. त्याच्यामुळं तिथं जाऊन आम्ही काही प्रश्न राज्याचे तिथं मांडणार आहेत. पंतप्रधान त्यांना जे काही सांगायचं, कारण मध्ये जे काही अतिरेक्यांनी, नालायकांनी, विकृत लोकांनी आपल्या निष्पाप काही पर्यटकांना संपवण्याचं काम केलं, त्यांच्या घरामध्ये एक दुःखाचा डोंगर जो कोसळलेला आहे, त्याच्यातून बदला घेण्याचं काम आपल्या देशाच्या मजबूत, कणखर अशा पद्धतीनं असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलं. जवानांनी त्याच्यामध्ये उत्तम पद्धतीनं यश मिळवलं. मिसाईलनं बरोबर जी काही ठिकाणं उडवायची होती तिथं मिसाईल्स गेले. हे आपण सगळ्यांनी बघितलं. इतकं आपलं ब्रह्मोस्त्र तर इतकं चांगलं आहे की जगाने ते सगळं पाहिलेलं आहे.
आणि त्याच्यातून कुठल्याही परिस्थितीत अतिरेक्यांनी परत का आमच्याकडे वाकड्या नजरेने बघितलं किंवा जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत कुठं काही असले प्रकार केले तर आता पुन्हा जशास तसं उत्तर दिलं जाईल, बदला घेतला जाईल. आता तर तुमचे 2 तुकडे पडलेले, पुढे तुमचे 3-4 तुकडे पडल्याशिवाय राहणार नाही. हे पण मजबूतीनं आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी जवानांना सॅल्यूट करून त्या ठिकाणी सांगितलेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. ते त्यांची जबाबदारी पार पाडतायत. आपल्याला आपली जबाबदारी पार पाडायची आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला पुन्हा पुन्हा विनंती आहे की बाबांनो, कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण वेगळ्या प्रकारची भावना, तुम्ही म्हणाल अरे मागे ही दोघं एकमेकाच्या विरोधात उभे राहायची, पॅनल करायची, एकमेकाच्या विरोधात सभा घ्यायची, आणि आता काय यांचं जुळलं एवढं. ते जुळलं आपले प्रपंच सुधारण्याच्या करता, आपल्याला पुन्हा पूर्वीचे दिवस दाखवण्याकरता, महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे आपला ऊसाचा भाव मिळवण्याकरता, आर्थिक शिस्त लावण्याकरता. जे कोणी अधिकारी कर्मचारी तिथं काम करतात त्यांनी तिथं सही केल्यानंतर सही केल्यापासून सुट्टी होईपर्यंत कामच करायचं. इकडं तिकडं चकट्या पेटत फिरायचं नाही तर मी डायरेक्टरचा जवळचा आहे, त्याचा पुतणे आहे, मी फलाण्याचा फलाना आहे, मी दादांचा राईट हँड आहे आणि मी मामांचा लेफ्ट हँड आहे. बापू तर रोज सकाळ संध्याकाळ माझा सल्ला घेतल्याशिवाय झोपतच नाही. अशांना झोपूनच तिथं सोडायचं नाही. त्याच्यामुळं सगळ्यांनी, कारण तुम्ही कामाला लावेपर्यंत आम्ही तुमच्या बरोबर, एकदा कामाला लागल्यानंतर तुम्ही इमानीद्वारे त्या संस्थेचं कामच केलं पाहिजे. कारण तुम्ही तिथं मोबदला घेता. तुमचा महिन्याच्या महिन्याला पगार मिळवून देण्याची जबाबदारी आमची चेअरमन संचालक बोर्डाची राहील. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला तर तुम्हाला व्यवस्थित बोनस देण्याची जबाबदारी संचालक बोर्डाची राहील. त्याबद्दल दुमत असणार नाही. पण वेळ पडली तर आम्हाला असं वाटलं की बाबा आता कारखाना बंद झालाय, काही वर्गाला आपल्याला वेसायला नेऊन काही बाबतीमध्ये ट्रेनिंग देण्याची गरज आहे, प्रशिक्षण देण्याची गरज आहे. तुम्ही विचारा दिगंबर दुर्गाडेला, आज देखील आम्ही पीडीसीसी बँकेचं, मी आता बोर्डात नाहीये परंतु मागे निवडून आल्यानंतर अख्खं बोर्ड मी 2 दिवस तिथं प्रशिक्षणाला नेलं होतं यशदाला. माझ्या सहित सगळे बसलो होतो. कारण नवीन नवीन खूप गोष्टी कळतात, माहिती होते काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, कशाचा वापर केला पाहिजे. आता आपल्याला शेती करायला एआयचा वापर करावा लागतो, तो केला पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्ता वापरली पाहिजे. जगाने ते स्वीकारलेलं. त्याशिवाय आपल्याला टनेज त्या ठिकाणी वाढणार नाही. तुम्हाला मी सांगतो बाबांनो, इतकं बोलण्यासारखं माझ्याकडे. यंदा सीझन जो संपला त्याच्यामध्ये सोमेश्वर कारखाना 30 मार्च पर्यंत चालला. काय पुरुषोत्तम दादा, आपला माळेगाव कारखाना केशवराव 23 मार्च पर्यंत चालला. कर्मयोगी कारखाना 13 फेब्रुवारीला बंद पडला. बंद झाला, बंद पडला नाही म्हणजे ऊस संपला. छत्रपती कारखाना 24 फेब्रुवारीला बंद झाला. पुन्हा ती परत काटकसर करायची. तर अशा पद्धतीनं हे कारखाने जर 150 दिवस चालले नाही तर अडचणी येणार. म्हणून एआयचं तंत्रज्ञान विकसित झालंय. कृषी खातं माझ्याच माणिकराव कोकाटेकडे आहे, सहकार खातं माझ्याच बाबासाहेबांकडे आहे. मीच खाती दिली, कारण मीच पक्षाचा आता प्रमुख आहे ना, राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्याच्यामुळं त्याच्यात ही खाती दिलेली आहे आणि त्यामध्ये 500 कोटी रुपयाची तरतूद एआयच्या करता केलेली आहे. त्याच्यात मी छत्रपती कारखान्याला मदत बापू करू शकतो, माळेगावला करू शकतो, सोमेश्वरला करू शकतो. उद्याच्याला पैसे कमी पडले तर पुरवणी मागणीमध्ये अजून 500 कोटी रुपये कसे वाढवता येतील ते आपण करू. आपल्या हातात आहे. आम्ही सांगू शेतकऱ्यांच्या भल्याच्या करता ऊसाची शेती निम्म्या पाण्यात करण्याकरता, खताचा वापर निम्मा कमी करण्याच्या करता, टनेज वाढवण्याच्या करता, काटकसर करण्याच्या करता आणि
माझ्या शेतकऱ्यांच्या मध्ये आर्थिक सुबत्ता येण्याच्या करता हे केलं पाहिजे. आम्ही करू, त्याकरता जनतेने आम्हाला निवडून दिलंय. जसं तुम्हाला 3, 5, 7.5 हॉर्स पॉवरला वीज माफी दिलेली आहे. 20,000 कोटी रुपये तुमचे 44 लाख शेतकरी आहेत महाराष्ट्रात आणि त्यांचे 20,00,000 कोटी रुपये आम्हाला महावितरणला भरावे लागतात. पण शेतकऱ्यांच्या करता आम्ही केलंय. इथं दिगंबर दुर्गाडे बसलेत, 0% व्याजाने तुम्हाला पीक कर्ज 3 लाखापर्यंत देतात वेळेत परतफेड केली तर. त्याच्यामध्ये जवळपास बँकेला त्याचा फटका 12 कोटी रुपये बँक सोसते. म्हणजे काही आम्ही जिल्हा बँक सोसते, सॉरी राज्य सरकार सोसतं. पूर्वी केंद्र सरकार मला वाटतं 2.5% देत, 2.5% पहिलं द्यायचं, मग 2% केलं, आता 1%. ते पैसा भूर्दंड आपल्यावर पडतोय. परंतु आपण शेतकऱ्यांना सांगितलं शेवटी शेतकऱ्यांना 0%. माझ्या शेतकऱ्याला सावकाराच्या दारामध्ये जायला लागू नये. माझ्या शेतकऱ्याला नंदीवाल्याच्याकडे माकडवाल्याकडे 10 रुपये शेकड्यांनी पैसे घ्यायला लागू नये. असतील याच्यामध्ये काहींनी घेतलेले, ऐका मनात नक्की घेतले ते घ्यायला लागू नये म्हणून 0%ने आम्ही देतोय. तिथं 12 कोटी रुपये आपली बँक सोसते. साखर कारखान्याला सवलत देण्याच्या करता 46 कोटी रुपयाची तरतूद करावी लागली. त्याच्यामुळं आपल्याला 1% व्याज कमी झालं. हे बारीक गोष्टी बाबांनो बघाव्या लागतात. आणि त्याचबरोबर आपल्याला ही साखर, आपली चांगली साखर, आपली डबल क्युरिंग आपण कारखान्यामध्ये करतो. आता बंद केले, ठीक आहे. आता ते पुन्हा जे काही कारखान्याला जास्तीचा रिकव्हरी वाढण्याकरता, साखर जास्त निघण्याकरता, तोडणी वाहतूक वेळेत होण्याकरता, तारीखवार होण्याकरता, हे सगळ्या गोष्टीची शिस्त जी आपल्या बाप दाद्यापासून चालत आलेली आहे, त्याच्यामध्ये कुठं कुठं बदल झालेले असतील तर ते दुरुस्त करावे लागतील आणि त्या पद्धतीनं आपल्याला कामकाज करावं लागणार आहे. हे मला तुम्हाला सगळ्यांना सांगता सभेच्या निमित्तानं दत्तात्रय भरणे, पृथ्वीराज जाचक आणि संचालक बोर्डाच्या साक्षीनं सांगायचं होतं. तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीत सांगायचं होतं. म्हणून मी हे जरा जास्त भाषण त्या ठिकाणी केलेलं आहे. ह्याच्यामध्ये कोणाच्याही भूलतापांना आपण अजिबात बळी पडू नका. हा राजकारणाचा, हा गावकीचा, हा आपल्या भावकीचा विषय नाहीये. कोणत्याही पाहुण्यांनी सांगितलं, रावळ्यांनी सांगितलं तरी देखील भूलू नका. आपल्या प्रपंचाचा विचार पहिल्यांदा करा. कोणत्याही पक्षाची, गटाची, तटाची ही माझी छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नाही, तर ती तुमच्या माझ्या अस्तित्वाची लढाई आहे. ती तुमच्या अस्तित्वाची, माझ्या अस्तित्वाची ही निवडणूक आहे. त्यामुळं आपल्याला ज्या कारखान्यांनी समृद्ध केलेलं होतं, चांगले दिवस दाखवलेले होते, त्या कारखान्यामध्ये पुन्हा ऊर्जितावस्था आणण्याच्या करता श्री भवानी माता पॅनल, श्री जय भवानी माता पॅनल याच्या पशीच्या चिन्हावर आपल्याला फुली मारायची. चांगल्या विचारांचे, अभ्यासू आणि सक्षम नेतृत्वाच्या हातामध्ये आपल्याला कारखान्याची सूत्र त्या ठिकाणी द्यायची. त्यासाठी कोणत्याही भावनिक किंवा फसव्या आव्हानाला माझ्या सहकारी मित्रांनी, सभासदांनी बळी पडू नका. चुकीच्या माणसांना चुकीच्या चिन्हासमोर शिक्का मारून आपला आणि कारखान्याचा घात आपण करू नका. ही माझी आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. आणि त्या विनंतीला तुम्ही आजपर्यंत नेहमीच मला साथ देत आलेला आहात. तशाच प्रकारची साथ याही वेळेस माझ्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या 53 गावांचं कार्यक्षेत्र असणाऱ्या सभासदांनी द्यावी. आणि चांगले आपल्याला दिवस कसे निर्माण करता येतील ते आपण पृथ्वीराज जाचकांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी निर्माण करू. त्याकरता कपशीला विसरू नका हेच सांगतो आणि या ठिकाणी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.
दादा धन्यवाद. मामा बापू सर्वांना व्हेज नॉन व्हेज भोजनाची व्यवस्था संसरच्या छत्रपती हायस्कूलच्या प्रांगणात केलेली आहे. सर्व श्रद्धेय सभासद बंधू भगिनींना नम्रतेची विनंती. व्हेज नॉन